तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज मोर्चा करण्यात येत आहे। हा बोगदा पूर्णपणे नादुरुस्त झाल्यामुळे भरपूर पाणी साचले आहे। शेतकऱ्याची व्यापारी वर्गाची मोठ्या प्रमाणात अडचण झाली आहे। शाळा व्यापारी जाण्या येण्यासाठी 20 किलोमीटर अंतरून पलीकडे जावं लागतं। चिखल लोकांना अशी परिस्थिती आहे। सध्या आता 4 गाव आहेत, पुगाव, चिखलठाण, शेटपळ, केडगाव आणि पोपळज अर्ध दहीगाव, त्यापासून जाण्याची येत नाही। 8 दिवस झालं पाणी आयास आहे। नुसतं ट्रॅक्टर चालू तर आज बंद आहेत मोटर। अशी ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की लवकरात लवकर दखल घेण्यात यावी। आम्ही रेल्वे सांगू शकत नाही, रेल्वे सांगून आम्ही दमलोय। पण एवढी लोक तुम्हाला सांगतो, चिकलठाण, केडगाव, पोपळज, शेटपळ ह्या गावाच्या लोकांचा संपर्क सगळा तुटलेला आहे। 8 दिवस झालं पाऊसकाळ बंद होऊन, तरी पण तुम्हाला सांगतो ह्याचं नियोजन होत नाही। कोण कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला पाणी काढायला लावा, नाहीतर हे आम्ही आंदोलन करणार आहे। हे आता तरी आम्ही तुम्हाला समक्ष माहिती देतोय, परंतु ही दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर पिकाला आपल्या निम्या गावाचा संपर्क तुटलाय। दवाखाना, शाळेतल्या मुलांची अडचण, परत तुम्हाला सांगतो प्राथमिक गरजा सगळ्यांची अडचण व्हायला लागलेली। रेल्वे ओढून जायचं धोक्याचं आहे, त्यामुळं 2-3 माणसं वाचली ती रेल्वेतून, तरी पण ह्याची दखल घेण्यात यावी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।